7 अंडे दिले 7. आपले कोंबडे अंडे द्यायला लागले. कॉंग्रॅच्युलेशन. बारीक आता फुल पैशात खेळणार आहे आपण लोक. 7 अंडे झाले तर काम करू. खरंच मी बरं आज झाले. मऊ नाही राहिले का आता माझ्या आता. चला ना मग 2 मिनिट जरा पाहिलं मग यातलं टोचू राहिलं याला बाबू. बाबाने कांद्याला सोडलं काय पाणी दाखव. चला राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता काल अर्धी मिरची लावली होती, आज अर्धी मिरची अर्धी म्हणजे 4 वाफे लावून घेऊ राहिलो. एवढी चालवली आता कमी पडली का परत येऊ. हळूहळूच लावून राहिलो. आता बाबांनी सोडलंय कांद्याला पाणी, तर घेतो लावून आजीन मी. हे झालं का मग कांद्याला पाणी देऊ लागतो बाबाला. आजी मिरची खोरपावं लागेल ना आता. ते मिरची म्हणतो हे बाजरी. बर सायकल आत नाही तर मशीनची मी पास तयार करतोय, पण त्यातो मग मशीनच लावून. काल लावलेली मिरची झाली उभी. हो आजी, काल लावलेली मिरची झाली उभी. हा खोलबी आणि अजून मध्ये याच्यात मी लांबच लावलेली. तुमची जवळ जवळ झालेली आहे तुमची रांगी. ही तुमची आता सुरुवातीला सांगितलं मला म्हणून ती झाली. पुढच्या राहील घेऊन आलो. चला आजीचा एक वाफा होत आलाय. मी या पाईपच नेट करीत होतो, तिथं तुटल्या होत्या. तिथं काय आवाज येतोय. अरे देवा, असे आहेत ना त्या जमिनीच्या खाली. तू घेऊन जावं लागेल. बघा या नळ्या बंद केल्या होत्या, तो चालू करून आता. अजून अर्धा तास बी नाही झाला. हे मिरची रोप लावितोय. लाईट गेली बाबा, आता थांबावं लागेल. घ्यायचं वाल्यातलं. हा येईन तवा येईन मग ती. तसं बाबा दिवस राहिले पाणी. काय गाड्या लाईटीचं एक अवघड. एवढ्या ही अजून ही लावायची ती एक लावायची. मग उद्या 4 घेऊ, मग परवा शेवटचे 4 घेऊ. चला आली लाईट. भरल्या नाळ्या टपाटपा. चला हे रोप धुवून घेतो. रोप धुवायचं होतं मला. ठीक आहे. आता आजी तिथं शेवटचे त्यांच्या हातातल्या राहू राहिल्यात. बाकी अर्ध वावर झाला. आता मिरची लावून अर्ध राहिलंय. आता उद्या एक खटी घेऊ आजी आपण सगळं. नाही रेटायची. बर आणा मग मी लावितो. एवढं बंद करता काय तिकडून. बंद करता कुठं. इकडच राहिलं ना मग ते तिकडून येईन त्याला. आता तिकडं त्याला काय करतात इथं लय तर एवढंच असं काय उपयोग होईल का. मला पाईप बदलायचं आता. बर मग त्याला काय झालं नारा. खाली पाहिजे त्याला डायरेक्ट. मग आता या इकडून जावं लागेल पाईप बाबा आता. आणि याच्यात आता याला चाललं पाणी. पण त्याला जायना याला बरं आणतो. हा चला आज येतो तर हाय घेऊ का असं नाही. बरं आहे. तणनाशक कुठं कधी मारायचं. अरे हे वल्ल आहे ना. हा आता ते तिकडं आहे ना. चुकलं का म्हणजे पाणी जिरलं का वापसा झाल्यावर 1-2 दिवसात लगेच मारलं तर लगेच चालत आहे ते. एवढं असं तण आलंय आता. हे देव मारू. जिने परत रोप आणलं होतं त्यात एक घेतली मी लावून. आता आजी दुसरी लावून राहिल्यात. ती नाही जायची एखाद्याच पूर्ण का जाईन. ते ना आत्ता नळी सरकील त्याच्यामुळे कोरडं आहे. होईन ते वरलं थोड्या वेळाने. इकडचे नळ पॅक करतो गाडी. इकडलं पाणी झालंय. आता कसं शांत झालं बरं पाणी. लावा आजी मी तर येतो. कसा फार रेंदा झाला. एवढा पाहिजे राहिला यात. मारली बाबांनी सायकल. इथं मारित होतो घेतो मारून. आता मारूक सायकल आता.
इथं मशीन लय भारी झालं असतं, पण आता मशीननी लय भारी झालं असतं, पण जाऊन द्या आता. हा चला गाड्या मी घेतो मारून. अशी राहिली मारून, एवढं मारलंय. असं डोक्यात विचार आला की बाबा याला जर इंजिन बसवलं तर फक्त येऊन चालायचं, फक्त असं धरायचं आणि रेस दाबायचं, फक्त असं धरायचं आणि रेस दाबायचा, बरोबर इंजिन आपलं काम करीन. याचं टायर वाकडं आहे काय माहिती, वाकडंच पळत आहे. एवढं झालं. पाणी कितीक झालं बाबा, कितीक राहिलं पाणी? घरापाशी आत्ता लय मोठा आवाज झाला होता, पण झाला बघावं लागेल घरी जाऊन. कोण आरडलंय काय माहिती. काय म्हणले? कोणाचा आवाज झाला आत्ता म्हणले? हा वय, मी म्हणलो कोणाचा झाला. मला वाटलं गोले कुठे? गोले तिथं होतं. गोले एक फिरतोय बोनिसता बाहेर, येड लागलंय त्याला. गेलं उठ उठ. झोपलाय खुशाल? हा खुशाल झोपलाय. कसा हसतोय बघा येऊ. अयो मुंग्यात झोपलाय गोल्या तू. अरे मुंग्या आहे तिथं, हे बघ. चल 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 घरी चल, घरी चल, घरी चल. तिथं नको झोपू, चल घरी, घरी झोप. चांगलंय तुझं. इथं आले सशी येते काय रात्री इथं. मातीच्या आट करावं लागणार लवकरी, हे सशाची काम आहेत. जाळीतून येते हळूहळू, तरी गुतत असते म्हणून लगे पळून जात असते. रात्री पांढरं चमकत ना. चला रे चला साहेब, चला चला साहेब, चला 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 चला. काल कोथंबीरला फक्त पाणी दिलं, कोथंबीर ताडाच वर आली बघा. पाणी थोडं पाणी कमी पडलं होतं तिला, एक वाफा खपाखप वर आली ती लगेच. चला आता थोडे बदकं बाहेर देतो सोडून. आता त्यांचा विषय असं झाला की दिवसभर तीच नाही कोंडीत, मी खाद्य पाणी त्यांचं बाहेर करतो, रात्री फक्त मग त्यात कोंडीत हो त्यांना. आता ते आतलंही घाण करते ते खराब, आणि इकडं करावं ते इकडं आहे ना घुसबीस जायचं भेव वाटत. चला धापा धापा आपटा इथं आता. आयो हाय, शाबाश शाबाश शाबाश. चला यांना पाणी ठेवतो आता. खालीचे खाद्य खा. चला भाऊ आवरलं पक्ष्यांचं हे इथं. तिला खाद्य सांडीलं बी त्यांनी, खाद्य टाकलं त्यांना. अरे ना उद्या आता हे टरबुजाची बी झाड लावायचे आपल्याला. हे मिरची सोबत देऊ टरबुजाची झाड. आता पाणी दिलं आणलं मस्तपैकी इथं. उद्या देऊ. आज काय आलं? हा फेकतो वाडे घ्यावं लागते बाजारात. वाडे संपलेत. काही खांग घ्या असं असं काहीच राहील नाही का? लगेच नाही किती जाळ होता त्याला, अजून गरम आहे हे बघ. नाही का? बर बर, लिंबू टाकायचं होतं त्याच्यात. आता काय झालं, संपलं आता हेच काम. हा आता कडू लागा ना. कडू लागेल नाही लागायचं. जास्त जळलेलं गौरीला दे. गौरी खाईन कडू कडू. काय गाड्या आजी. बर बर बर, तुला तरी म्हणलं होतं माझं. सकाळी आपल्या गाईचं गोमतर धरलं होतं हे. आपल्याला आहे ना हे करायचंय, जीवामृत करायचंय तयार. आता तेच करायच्या प्रोसेसमध्ये बाबाला लावलंय मी. हो बाबा आपण हे करू, 20 लिटरचं करू. आपलं मिरचीला बी होईन बरं का. गोमित्र 2 लिटर आहे का आता नीट परत? बरं लिहून घ्या परत, थांबा. 2 लिटर शेण गाईचं 2 किलो, 400 ग्रॅम गूळ, 400 ग्रॅम बेसन, 400 ग्रॅम गूळ, 400 ग्रॅम बेसन आणि 2 मुठी माती आपली घरची. गोमित्र, शेण, गूळ, बेसन आणि
माती हा 7 दिवस भिजू घालायचं आणि रोज 2दा हालायचं 2दा 3दा काय वेळ भेटेल तेवढा ते याच्यात करू आपण तेलाच्या डब्यात 15 लिटरच्या चला तर मी थोडी वाडे घेऊन येतो हा भांग पाडला नाही चला भांग पाडून वाडे घेऊन येतो वाडे संपली तेव्हा इथं वाडेच नाही राहिले इथं सागाचे झाडं चालला तर वाडे घ्यायला आत आहे तिकडं बघा इथं वावरातले रोड आहेत आपलं वावर तर तिकडे आहे सागाच्या पलीकडं नेमकी इथं आलो काल इथं ऊसतोड चालू होती आता कोणीच दिसाना काय करावं काय नाही आता इकडं कुठं बघावं बाबा जेवायला गेले का काय पण जेवण ते इथंच करीत असतात लोक चला पुढं बघतो पुढं आहे का नाही नाही जातो घरी आता रात्री येते ना तशी ते घेऊन पण आता म्हणलं की यावं घेऊन वेळ येतं अरे देवा चला घरी आलो होतो आबाईने आता त्या वाड्यावाल्याला फोन लावला तर ते म्हणते सुट्टी आहे आमची आज दुसरं बघावं लागेल काहीतरी अरे म्हणलं सुट्टी त्याचीच असेल दुसरी कोणाची आहे का सगळ्याच सुट्टी आहे आज काय गाडी आहे संक्रांतीची घ्यायची तर आजच घेतली मध्ये हा का मी घेतो ते गवत तोडून मग आता आज काय वाडे भेटणार नाही हे लाल गवत आणतो हा आज काय वाडे नाही भेटणार लाल गवत येतं घेऊन आता 3 वाजले ते झालं त्याला येते घास कापलं वेळा कुठे गाड्या गावताचा लाल गवत आहे ना मला फक्त या भोरीमुळं नाही आवडत भाऊ अशी भोर आहे बघा ही अशी टोचती नाही भोर डायरेक्ट शरीरात घुसली पांढरं हॅलो भाऊ बाद झालं एवढं सगळी भुरी झाली हाताला चक्कर मारणं बाबा इकडे सायकल मार राहिलेत इथं बाबा मागून बरं झालं असतं पण ते नको म्हणतात तुम्ही हां नको मला थंबनेलसाठी फोटो घ्यायचा होता बाबाचा चला दाखवा आता जर काढता का माझी व्हिडिओ जर गेलो ना आपल्या याच्यावर कशावर पानवर एक टायर ठेवलेलं आहे ते बसून दाखवा हवा भरता येईल त्याच्यात हा चला आता बाबा सायकल मार राहिले बाबाचे व्हिडिओ काढायला मोबाईल ठेवतो ते तिथं मी आता या खोऱ्यावर बांधून मोबाईल ठेवला होता चला देतो ठेवून इथं मस्तपैकी एन्जॉय करा टाइम लॅप्स आता म्हणले हा अरे बाबा ढोलकी बजाओ अपनी मुर्गी अंडे देने लगी 7 अंडे दिले 7 तर निघते त्याचे निघा कधीपासून निघत आहेत मला तर 2 आणि 3च माहिती आहेत 3 दिवस झाले 3 दिवस झाले आपल्या कोंबड्या अंडे द्यायला लागले कॉंग्रॅच्युलेशन बारीक आता फुल पैशात खेळणार आहे आपण लोक 7 अंडे झाले तर काम करू खरंच मी बरं आज झाले मऊ नाही राहिले का माझ्या आता या आमचे तरी बरे काय करा बाबा पकडी घेतो तिकडे घेऊ आत बघा बरं सर आले पाहुणे आले अंड्याला बाबा अंड्याला किती आणायचे 8 अंडे दे 8 आहे का आजी हातच त्यांना म्हणा त्या दिवशी 20 रुपये आणि किती होतं त्या 8 असे 100 रुपये घ्या बरं थांबा 2 मिनिट देतो